नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून 1,527 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात या संदर्भात आज सामंजस्य करार करण्यात आला। या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मियो ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा 2 साठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण 3,586 कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे। त्यापैकी 1,527 कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार असून त्या संदर्भातील करार आज करण्यात आला। महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे, त्यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे। महामेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे।